अनेक सरकारी योजना जसे पीक विमा, नापिकी व खरेदी विक्री अशा अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्याकरिता सरकारने ई पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरनं ई पीक पाहणी कशी करायची त्याकरिता हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। चला तर मग बघूया। सर्वप्रथम प्ले स्टोर हे ॲप ओपन करून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यावे। बघतच आहे तुम्ही स्क्रीनवर आपण ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करत आहोत। ते इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करावे। शांततेने सर्व व्हिडिओ बघून घ्या शेतकरी मित्रांनो। ई पीक पाहणी ओपन झाल्यानंतर सर्व परमिशन अलाउ करून स्क्रोल करावे बाजूला साईडला व नंतर त्यात आपले महसूल विभाग निवडावे। अमरावती असो या छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी माझा अमरावती आहे, त्यामुळे मी इथे अमरावती सिलेक्ट करत आहोत। तुम्ही तुमचे महसूल विभाग सिलेक्ट करावे। त्यानंतर पुढे जा व शेतकरी म्हणून लॉग इन करा। त्यानंतर आपला मोबाईल नंबर 10 अंकी टाकावा व संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करा। नंतर पूर्ण नाव टाका। संकेतांक पाठवल्यानंतर आपल्या व्हॉट्सॲपवर एक 4 अंकी नंबर येणार, तो नंबर इथे टाकावा। तसेच नोंदणी करा। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला OTP येणार, तो टाकून लॉग इन करा। नवीन खातेदार निवडा या बटनावर क्लिक करून आपले जिल्हा, तालुका तसेच गावाचे नाव म्हणजे मोजेचे नाव इथे सिलेक्ट करा व तसेच आपण इथे पहिल्या नावांनी, मधल्या नावांनी, आडनावांनी तसेच खाते क्रमांक आणि गट क्रमांकाने देखील सर्च करू शकतो। इथे मी गट क्रमांकाने सर्च करत आहे। गट नंबर टाकून घ्या आणि शोधा या बटनावर क्लिक करा। तसेच आपले नाव येणार, नाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा। गट नंबर, खाते नंबर सर्व इथे दिसून जाणार। त्यानंतर सर्व परमिशन अलाउ करा, आपलं नाव सिलेक्ट करा आणि पुढे जा। चला तर मग आता ई पीक पाहणी नोंदवा याकरिता आपण इथे क्लिक करणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे। त्यानंतर इथे खाते क्रमांक, गट क्रमांक, हंगाम, पिकाचा वर्ग अशा अनेक माहित्या आपल्याला भरायच्या आहे। त्या व्हिडिओतून सर्व पद्धतशीर बघून घ्या। पिकाचा वर्ग, हंगाम खरीप येणार व पीक इथे माझा मिश्र आहे, त्यामुळे मी मिश्र सिलेक्ट करत आहे। तुमचा निर्भळ असेल म्हणजे एकच पीक असेल तर निर्भळ सिलेक्ट करा। त्यामध्ये मुख्य पीक सोयाबीन असो, तूर असो, कपास असो अशा अनेक ऑप्शन त्यात दिलेले आहे। त्यामध्ये माझं सोयाबीन असल्यामुळे मी सोयाबीन टाकत आहे। 160 पैकी मला 1 हेक्टर सोयाबीन करायचं आहे, त्यामुळे इथे 1 हेक्टर मी लिहितो। तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं इथे लिहून घ्या। साधारणतः पीक विम्याच्या पावतीवरून जरी माहीत असेल तर ते टाकावे। यानंतर इथे आपल्याला पेरायचे दिनांक टाकायचे, लागवडी दिनांक म्हणजे। नंतर दुसरे अधिक मिश्र पीकमध्ये असेल तर ते खरीप सिलेक्ट करून क्षेत्रफळ म्हणजे 1 हेक्टर झाल्यानंतर 0.62 ते टाकून पिकाचे नाव सिलेक्ट करायचे। सोयाबीन आणि तूर आहे, त्यामुळे मी इथे तूर टाकतो। तुमचे जे काही आहे ते तुम्ही टाकू शकता, मूग, उडीद त्याला काही पण। इथे तारीख सिलेक्ट करत आहे व तसेच तिसरे जरी पीक असेल तर इथे मी टाकू शकलो असतो दुय्यम पीकमध्ये, पण इथे माझ्या याच्यात तूर सोयाबीन शिवाय दुसरं काही नाही आहे, म्हणून मी इथे बस तुम्हाला दाखवण्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे। नंतर खाली या। खाली आल्यानंतर इथं जलसिंचनाचे अनेक प्रकार दिलेले आहे, त्यावर आपण क्लिक करून बघू शकतो। आता 2 मिनिट त्यामध्ये आपण कोरडवाहू आहे, खाजगी कालवा आहे किंवा सरकारी कारवा आहे अशा अनेक ऑप्शन दिलेले आहे। इथे माझ्या वावरात बोर असल्यामुळे मी कूपनलिका, बोर, विहीर हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे। तसेच सिंचनाचे पद्धत ठिबक सिंचन असो, तुषार सिंचन असो व इतर कोणचं देखील, त्यामुळे मी इथे ठिबक सिंचन नाही तुषार सिंचन सिलेक्ट करत आहे। नंतर आपण आपला वावरात जाऊन वावराच्या मध्यस्थी किंवा थोडंसं
अंदर वावराच्या जाऊन एक फोटो क्लिक करणार आहे. GPS ऑन असलं पाहिजे आपलं यावेळेस. लोकेशन सेटिंगमधून ऑन करून घ्यायची. त्यानंतर आपले छायाचित्र काढायचे आहे. 2 छायाचित्र लागणार आहे इथं. बघून घ्या व्हिडिओतून कसं काढायचं. तर दुसरं छायाचित्र पण काढून घ्या. थोडा साईडचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो. इथे मी थोडा व्हिडिओ कट करून दाखवत आहे तुम्हाला. नंतर आपले सर्व माहिती पद्धतशीर पाहून घ्या एक वेळा. नंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे पिकाची माहिती असो, खाते क्रमांक असो, गट क्रमांक असो, तसेच पेरणीचे लागवडीचे क्षेत्र असो किंवा पोट खराब असो, तसेच आपला प्रवर्ग म्हणजे निर्बळ आहे, 1 आहे की 2 पीक आहे, त्यामध्ये निर्बळ असो मिश्र असो, असं सर्व पद्धतशीर चेक करून घ्या आणि इथे सिलेक्ट करून टाका आणि सबमिट करून टाका. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.